मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात गुन्हेगारीचं जणू वनवास पेटलाय. नांदेडमध्ये आठवड्यात 5 खून आणि सांगलीत 24 तासात 2 हत्या. पण आता धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बेरडवाडीत जे घडलंय ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एका बापानं स्वतःच्या हातानं आपला संसार उद्ध्वस्त केलाय. पत्नीचा खून केलाच, पण अवघ्या 8 वर्षाच्या चिमुरडीलाही सोडलं नाही. मध्यरात्री 2 वाजता जेव्हा हा नरदम रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला, तेव्हा पोलीस देखील हादरून गेले. नेमकं घडलंय काय त्या रात्री, तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय. अजित अप्पा वासुदेव एक सामान्य शेतकरी किंवा मजूर वाटणारा माणूस, पण त्याच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं होतं. आपल्या पत्नीच्या म्हणजे लिंबाबाईच्या चारित्र्यावर तो सतत संशय घ्यायचा. घरात रोजची भांडणं, कटकटी आणि त्यातून निर्माण झालेला द्वेष अजितला वाटत होतं की आपली पत्नी आपली फसवणूक करत आहे. याच संशयाने त्याच्या हातातील माणुसकी हिरावून घेतली आणि तो संधीची वाट पाहू लागला. मंगळवारची ती रात्र होती. तारीख होती 7 एप्रिल 2026 रोजीची. संपूर्ण बेरडवाडी शांत झोपली होती, पण अजितच्या डोळ्यात झोप नव्हती. त्यानं हातात कुऱ्हाड घेतली आणि गाढ झोपेत असलेल्या पत्नीवर वार केले. लिंबाबाईला सावरण्याची संधी देखील मिळाली नाही. पण त्याच वेळी 8 वर्षाची चिमुरडी मानसी ही जागी झाली आणि आपल्या वडिलांना आईवर वार करताना तिनं पाहिलं. साक्षीदार जिवंत राहू नये मग या विकृत विचारातून अजितने स्वतःच्या काळजाच्या तुकड्यावर मानसीवरही कुऱ्हाडीने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात 2 मृतदेह पडले होते. या हत्याकांडात अजितचा मुलगा घरातच होता. अजितचा प्लॅन त्यालाही संपवण्याचा होता, पण तो मुलगा जीवांच्या आकांताने तिथून पळाला आणि थोडक्यात वाचला. जर तो पळाला नसता तर आज बेरडवाडीत 3 प्रेतं पडली असती. गुन्हा केल्यानंतर अजितला पश्चाताप झाला की भीती माहीत नाही, पण तो तसाच रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुरुम पोलीस ठाण्यात पोहोचला. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर संदीपान दहिपळे यांच्यासमोर उभा राहून त्याने थंड डोक्याने कबुली दिली, साहेब, मी दोघींना संपवलंय. पत्नीवर संशय आणि मुलीची हत्या ही घटना समाजाला विचार करायला लावणारी आहे. नांदेड असेल, सांगली आणि आता धाराशिव, राज्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. पण घराघरात शिरलेला हा संशयाचा आजार कोण थांबवणार? अजित वासुदेव आता जेलमध्ये आहे, पण त्या मुलाचं काय ज्याने आपल्या डोळ्यासमोर आई आणि बहिणीचा अंत पाहिला? तुम्हाला काय वाटतं? अशा गुन्हेगारांना कोणती शिक्षा व्हायला हवी? यामध्ये आपल्याला कोणाचं मन दुखवायचं नाही अथवा कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन द्यायचं नाही, परंतु समाजामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि जेथे गुन्हेगारी घडत आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या कानावर या गोष्टी अवश्य सांगितल्या पाहिजेत, जेणेकरून गुन्हेगारीला आळा बसेल. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन घटनेसह, नवीन स्टोरीसह. तोपर्यंत नमस्कार.